करायला मिळाले. ही दिवस आणि हा वेळ कुठल्याही बहिणीवर येऊ नये. मला आजही तो दिवस आठवतो. मी सकाळी वॉक करत होते. 8:40-45ची ती वेळ होती आणि पार्थचा मला फोन आला. अनेक वेळा पार्थन मी फोनवर बोलतो. म्हणलं इतक्या सकाळी काय फोनवर काढलं? मला म्हणला डॅडीचं प्लेन पडलंय. म्हणलं काय पण बोलू नकोस. मला म्हणले आत्या जरा ऐका माझं, डॅडीचं प्लेन पडलंय. म्हटलं डॅडी कशावरनं त्या प्लेनमध्ये आहे? काहीतरी बोलू नको, चेक कर नीट. एका फोनवर तो माझ्याशी बोलत होता, दुसऱ्या फोनवर मुसळे इथे आहेत, मुसळेंना माहिती होतं आणि मुसळे, किरण गुजर हे सगळे तिथे होते. आणि तिथून ते व्हिडिओनी पार्थला दाखवत होते ही घटना झाली. आजही असं डोळे बंद करून गेलं वाटतं की काय तो दिवस होता, काय ती परीक्षा आहे, काय झालं की ही अशी घटना किंवा हा दिवस आपल्यावर आला. आजही मला विश्वास बसत नाही. ते प्लेन बघायची हिंमत मी पण केली नाही. त्या दिवशी हेलिकॉप्टरने मी आणि वहिनी एकत्र आलो. वहिनींना माझ्यात तर हिंमत पण नव्हती. पार्थ म्हणला बघायचं आहे. म्हणलं मला नाही हिंमत बाबा बघायची ती. मी डोळे बंद केले तेव्हा. कारण का मला अजूनही अपेक्षा होती की कदाचित त्या विमानात दादा नसेलच आणि असला तर दादा त्याच्यातून चालत बाहेर येईल. आपण कशाला वाईट विचार करायचा. पण झालं ते झालं.